चॅनल. मी प्रियांका परत तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आजचा टॉपिक हा आहे व्हिडिओ बनवायचा. मी एक व्हिडिओ टाकलेला तुम्ही बघितला असेल लग्नाचा, की माझी लव्ह स्टोरी. तर आता मी ती स्टोरी पार्ट 2 टाकत आहे. म्हणजे ती स्टोरी जी मी थोडीशी सांगितली होती त्याचा अजून थोडासा पार्ट, की आमचं लग्न कसं झालं, काय झालं, कधी झालं. तर जिथे मी सुरुवात केलेलं की आम्ही पहिल्यांदा भेटलो, आम्ही कसं रिलेशन्समध्ये आलो, मग त्याचा पार्ट 2 मी आता या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर मी सांगते आता तुम्हाला की काय झालं होतं. त्यानंतर आमची स्टोरी मी आता परत एकदा उघडते आणि सांगते की काय झालं होतं. मग त्यानंतर हळूहळू आम्ही बोलत गेलो, भेटत गेलो, भेटीगाठी वाढल्या, बोलत गेलो फोनवर, व्हॉट्सॲप, इकडे तिकडे. आणि मग त्यानंतर असा वेळ आला की फास आता आम्ही लग्न करणार आहोत. मग आम्ही लग्न करणार आहोत तर गणेशनी त्याच्या घरी सांगितलं, मी माझ्या घरी सांगितलं. असे जे फटाके फट फुट फट दिवाळीचे फुटकार तसे फुटले. मग सुरुवातीला आमच्या घरून म्हणजे माझ्या घरून मी सांगते, आईचा होकार आला की हां ठीक आहे, मुलगा कमवतो, मेहनती आहे, चांगला आहे, बस ठीक आहे, व्यसन नाही आहे, काही नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा, जशा मुलीच्या आईच्या अपेक्षा असतात त्याप्रमाणे. मग तो त्या अपेक्षांमध्ये पूर्ण फिट बसला. आणि आई गणेशला खूप चांगल्यापैकी ओळखत होती, त्यामुळे तिचं पटकन होकार आला. पण पप्पा जे गब्बरचे असे होतात ना, शोले पिक्चरचे गब्बर कसे असतात तसे होते, की नाही आत्ता नाही, थांबा, बघू 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 असं पप्पाने लावलं. पण मग गणेश एकदा येऊन भेटून गेला. पप्पा बोलले हो बघूया, टाईम आहे अजून, आत्ताशी ती जॉबला लागली, बघूया. परत मग गणेश आला की बघा मी माझी फुल फाईल वगैरे घेऊन आलेला, तो डॉक्युमेंट्स आणि एक्सेट्रा एक्सेट्रा, की बघा माझं सगळं सर्टिफिकेट चेक करा, मी तिला खुश ठेवीन, तिच्या डोळ्यातून पाणी येऊन नाही देणार, असं तसं खूप काय काय बडबडत मस्का पॉलिश पप्पांना त्यांनी लावली. मग पप्पा परत नाही म्हणाले, मला वाटतं की हा बघू वगैरे असं करत पप्पा त्याला दरवेळेस असं असं करत होते. मग शेवटी सॉरी मम्मीने व्हिडिओ अप्ले केला म्हणून होता. मग शेवटी पप्पाने पण होकार दिला की ठीक आहे. मग गणेशच्या घरी आई त्याची ठीकठाकमध्ये हा ना करत होती. वडील असे हो बोलले की ते मला बघायला आलेले, आमच्याकडे बघण्याचा कांदा पोह्यांचा कार्यक्रम झाला. मग त्यानंतर मी आजारी होती तेव्हा मला आठवते, तेव्हा पण ते मला बघायला आलेले की काय झालं, तुझी तब्येत बरी नाही वगैरे वगैरे. म्हणजे त्यांनी खूप चांगली माझी तेव्हा काळजी घेतली. मग ते मला बघायला गेले, मग आम्ही भेटत गेलो. मग गणेशचे वडील आणि मी पण बाहेर भेटायचो की हां ते मला खायला देणार, मग मी त्यांना काहीतरी घेऊन जाणार, असं आम्ही भेटत होतो. मग त्यांना पण मी खूप आवडली की हां खूप चांगली मुलगी आहे, शिक्षक आहे, असं सगळं. मग असं आमचं लग्नाचं सगळं जुळलं. आणि फायनली मग लग्नाला दोन्ही घरातून होकार आला. आणि त्यानंतर मग आम्ही शॉपिंग करायला उल्हासनगरला गेलो. उल्हासनगरला आम्ही मस्त शॉपिंग केली, मी माझी, गणेशनी त्याची. आम्ही एकत्र शॉपिंग केल्यामुळे आम्हाला खूप चांगलं दुकान भेटलं. त्याच्यात आम्हाला खूप चांगल्या बजेट्समध्ये आम्हाला खूप चांगले कपडे, ज्वेलरी, सगळ्या गोष्टी आम्हाला पटकन भेटल्या. मग त्यानंतर आम्ही कल्याणला करपे हॉल बुक केला होता लग्नासाठी. आणि लग्नासाठी करपे हॉल बुक केला. आणि गणेशच्या मोठ्या भावानी, चुलत मोठे भाऊ आहेत ते, त्यांनी तो हॉल जाऊन बघितला. मी तर यूट्यूबवर व्हिडिओ बघितले, गुगलला फोटोज बघितला, असं सगळं बघून तो हॉल ओके डन केला. आणि गणेशच्या भावानी जाऊन तो समोरासमोर हॉल बघितला, टोकन दिलं आम्ही, आणि तो हॉल फायनली आम्ही बुक केला. आणि त्यानंतर लग्नाची पूर्ण तयारी झाली. माझ्या घरी मला अजून आठवतं आहे, पहिल्यांदा जे मुलीकडे कार्यक्रम असतात, मेहंदी, त्यानंतर चुडा भरणं, आणि त्यानंतर मम्मीने सुहासिनी ते जेवण घालतं सुहासिनीला, ते सगळं केलं. आणि त्यानंतर काय पुजतात मम्मी, ते विडा काय पुजलेलं आपण, मेड पुजून सगळ्या एक कार्यक्रमाला सुरुवात केली होती. मस्त मजा आली, मस्त सगळे माझे नातेवाईक एकत्र आलेले. ते 2-3 दिवस पटकन झालं. आणि मग फायनली 26 तारखेला आम्ही लग्न केलं. 26 तारखेला आम्ही लग्न केलं. सकाळी साखरपुडा होता, मग दुपारी हळद झाली, आणि त्यानंतर लग्न झालं. फायनली आम्ही दोघं एकत्र आलो, आमचे लग्न झाले, खूप छान झाले असं मी म्हणेन. ॲक्च्युली ही स्टोरी मला गणेशसोबत सांगायची होती, बट तो थोडा बिझी असतो, त्यामुळे मी त्याला नाही घेता मी एकटीच ही स्टोरी पूर्ण करते. आणि हा ब्लॉग जास्त न लांबवता मी विचार केला सांगून टाकूया स्टोरी, आहे की नाही.
मग मस्त अशी स्टोरी सांगते तुम्हाला. मग मस्त लग्न झालं. त्यात पण आम्ही पोचलो, मग गणेशचे पोचले लग्नाच्या दिवशी. आणि मग सुंदर असा साखरपुडा झाला पटकन आवरून. मग नंतर हळदीचा कार्यक्रम चालू झाला, हळद वगैरे लागली, छान गाणे लावले, मस्त एन्जॉय केला. मग त्यानंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मग लगेच आम्ही थोड्या वेळाने रिसेप्शन. पण लग्नात जे पटकन लग्न झालं ना, म्हणजे एका दिवसात पटपट कार्यक्रमामुळे, त्यामुळे मला आणि गणेशला अशी फिलिंग येत होती की आम्ही फक्त चेंज करतोय जातोय. तर अशी खूप मजा आली लग्नामध्ये. हा ना, एका दिवसात सगळं विधी झाल्यामुळे पटपट ड्रेसिंग, ते आउटफिट, परत त्या लुकला असं तसं. आणि मग फायनली आमचं लग्न झालं. आणि लग्नाचं आउटफिट तर मी ना हॉलच्या डेकोरेशननुसार ठेवले. म्हणजे आमच्या हॉलच्या डेकोरेशनला मागे गुलाबाची पिंक फुलं होती. सो आमचं तेव्हा असं होतं की पिंक कलरचं सगळ्यांनी ड्रेसअप करायचं. मग पिंक कलरची मी नऊवारी घातलेली. गणेशनी पण छान असेल पिंक लुक जो मला हवा होता, कारण माझा फेवरेट कलर होता पिंक. मग पिंक केला. आणि त्यानंतर ज्या रिसेप्शनला आम्ही रेड केलं, कारण गणेशचा फेवरेट कलर होता रेड. म्हणजे दोघांचेही फेवरेट्स कलर आले, म्हणजे दोघांपण नाराज नको व्हायला, काही नको व्हायला, अशा प्रकारे. सो सुंदर असं लग्न झालं. आणि त्यानंतर मस्त अशी लाईफ सुरू झाली. मस्त. मग आम्ही देवदर्शनाला गेलो होतो वणीला. लग्नानंतर पहिल्यांदा गावी गेलो होतो, दर्शन केलं आणि मग परत आम्ही रिटर्न आमच्या घरी आलो. आणि सुरू झाला हा प्रवास. आणि वैष्णव, आता तुम्ही बघता, आता आमच्या लग्नाला 2 वर्ष झालं. आम्हाला एक सुंदर अशी मुलगी आहे वैष्णवी, जिचं नाव आम्ही ठेवलं आहे. आणि खूप चांगला संसार चालू आहे देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने. देव करो असंच आम्ही आयुष्यभर एकत्र साथ राहू. हा व्हिडिओ आवडला असेल, माझी स्टोरी आवडली. मग हे आहे लग्नातले फोटो, साखरपुड्याचे फोटोज आहेत हे. आणि यानंतर झालं होतं लग्न, तर लग्नातले फोटो, हळदीचेच फोटो स्किप केले कारण मग तो खूप लॉंग व्हिडिओ होतो. मग हे आहे लग्नातले काही फोटोज, लग्नात हार वगैरे घालतानाचे फोटो आहेत. सुंदर असा तो माझ्या आयुष्यातला दिवस. आणि त्यानंतर हे रिसेप्शनचे फोटो आहेत. ही आठवणी मी तुमच्यासोबत शेअर करते. असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.